प्रेमात वाद होणं नवं नाही, पण कधी कधी तो वाद इतका टोकाला जातो की शेवटी काहीच उरत नाही. मंगळवारी रात्री खामगाव शहरातील चिखली बायपास जवळील जुगनू हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. हॉटेलच्या खोलीत प्रेमी युगलाचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या गळ्यावर, छातीवर आणि हातावर धारदार चाकूचे जबरदस्त वार आणि बाजूच्या खोलीतच तिच्या प्रियकराचा मृतदेह छातीत 3 वेळा चाकू भोसकलेला. मुलाचं नाव सोनू उर्फ साईल, तर मुलगी होती ऋतुजा खरात. दोघेही शेजारील गावातील. ऋतुजा ही खामगावच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. साहिल आणि ऋतुजा यांच्यात गेल्या काही महिन्यापासून प्रेम संबंध होते. त्या रात्री दोघं हॉटेलमध्ये एकत्र आले, पण त्या प्रेमाचा शेवट इतका भयानक होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. तपासात असं दिसतंय की दोघांमध्ये काही वाद झाला आणि रागाच्या भरात साहिलने ऋतुजाची हत्या केली आणि नंतर स्वतःही आयुष्य संपवलं. खास बाब म्हणजे हॉटेलमध्ये रूम बुक करताना साहिलने दुसऱ्या मुलीचं आधार कार्ड दिलं होतं, म्हणून सुरुवातीला पोलिसही गोंधळले, पण नंतर सत्य समोर आलं. पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तपासही सुरू आहे. अजूनही पोलिसांचा संशय आहे की या घटनेत तिसरी कोणीतरी व्यक्तीही सामील होती का.